हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण फिटल स्कल हा प्रश्न बघणार आहे, जो 5 मार्कासाठी विचारला जातो आणि खूपदा विचारला जातो रिपीटेड. मागील 5-10 वर्षामध्ये या फिटल स्कल यावर कशाप्रकारे प्रश्न विचारले आहेत, तर ते म्हणजे डिफाईन फिटल स्कल, नेम द बोन्स ऑफ फिटल स्कल, राईट टाइप्स ऑफ फॉन्टेनेल्स, डिस्क्राइब डायमीटर ऑफ फिटल स्कल अँड देअर क्लिनिकल सिग्निफिकन्स, लिस्ट सुचर्स ऑफ फिटल स्कल. तर हे सर्व प्रश्न आपण एका प्रश्नामध्ये बघणार आहे. तर बघूया. खऱ्या कटिराच्या मानाने गर्भमस्तक मोठे आहे हे समजून घेण्यासाठी प्रसूतीच्या वेळी जनन मार्गाचा दाब पडून गर्भमस्तकाच्या आतील मेंदूला इजा होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी व नैसर्गिकरित्या प्रसूती होत असताना गर्भमस्तक, मातेचे कटीर व जननमार्ग या सर्वांमध्ये स्वाभाविकता योग्य बदल होत असतात. ते कोणते व कसे हे माहीत होण्यासाठी गर्भमस्तक शिकण्याचे उद्देश असते. तर असा आपला इंट्रो आहे. इंट्रो लिहायचा. त्यानंतर गर्भमस्तकाचे हाडे म्हणजेच बोन्स ऑफ फिटल स्कल. गर्भमस्तक हे 9 हाडांनी मिळून तयार झालेले आहेत. एक म्हणजे फ्रंटल बोन्स जे 2 असतात, परायटल बोन्स 2 साईडला, टेम्पोरल बोन्स 2 साईडला, ऑक्सिपूट मागच्या साईडला, इथेमॉइड 1 आणि स्पिनॉइड 1 असे टोटल 9 हाडांनी मिळून तयार झालेले आहे. त्यानंतर गर्भमस्तकाचे मुख्य 3 भाग आहेत. एक म्हणजे बेस ऑफ द स्कल. कवटीच्या म्हणजे स्कलच्या तळाशी हाडे एकत्रित येऊन बेस ऑफ द स्कल तयार झालेला आहे. यामुळे मेंडुलामधील व्हायटल सेंटर्सचे संरक्षण होते. ठीक आहे. त्यानंतर फेस ऑफ द स्कलमध्ये काय लिहिलं आपण, हे एक एक्सप्लेन करत आहे. फेस ऑफ द स्कलमध्ये नवजात बालकाचा चेहरा अतिशय लहान असतो, कारण यामधील जबड्यांच्या हाडाची परिपूर्ण वाढ झालेली नसते. त्यानंतर वॉल्ट ऑफ द स्कल. प्रसूतीच्या दृष्टीने गर्भमस्तकाचा हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. गर्भमस्तकावरील घुमटासारख्या भागाला वॉल्ट ऑफ द स्कल असे म्हणतात. त्यानंतर वॉल्ट ऑफ द स्कलचे 3 भाग आहेत. एक म्हणजे सिन्सिपूट, यालाच द ब्रो असेही म्हणतात. ब्रिज ऑफ द नोजपासून पुढच्या टाळूच्या मध्यापर्यंतच्या भागाला सिन्सिपूट असे म्हणतात. त्यानंतर वर्टेक्स. पुढच्या टाळूच्या मध्यमापासून मागच्या टाळूपर्यंतच्या भागाला वर्टेक्स असे म्हणतात. यामध्ये पुढची टाळू, मागची टाळू व दोन्ही बाजूचे परायटल एमिनस पर्यंतच्या भागाचा समावेश होतो. त्यानंतर ऑक्सिपूट. मागच्या टाळूपासून फोरामेन मॅग्नेम पर्यंतच्या भागाला ऑक्सिपूट असे म्हणतात. त्यानंतर ही डायग्राम दाखवलेली आहे. यामध्ये आपण बघू शकता की ब्रिज ऑफ द नोज इथपासून तर समोरील जो भाग आहे आपला, ही पुढची टाळू, याला फ्रंटल बोन असे म्हणतात. हा झाला फ्रंटल बोन. त्यानंतर हा डोक्याच्या मागच्या साईडचा भाग हा पूर्ण इथपर्यंत याला व्हर्टेक्स असे म्हणतात आणि ही जे भाग आहे याला मागची टाळू आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर फ्रंटल बोन. त्यानंतर हा झाला टेम्पोरल बोन, परायटल एमिनन्स इथे जो उंचवटा असतो, परायटल बोन साईडला, त्यानंतर दोन्ही साईडला ऑक्सिपूटचा उंचवटा खालच्या साईडला आपण इथे दाखवलेला आहे. त्यानंतर हनुवटी. हे झाली आपली फिटल स्कल. त्यानंतर गर्भमस्तकाच्या शिवण्या, ज्यालाच आपण सुचर्स असे म्हणतात. तर सुचर्सची सगळ्यात आधी थोडी डेफिनेशन बघून घेऊया. 2 हाडामधील फटीला म्हणजेच मेम्ब्रेन स्पेस जी असते त्यांना शिवणी किंवा सुचर्स असे म्हणतात. गर्भमस्तकाच्या एकूण शिवण्यामधील म्हणजे सुचर्समधील 4 शिवण्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच 4 सुचर्स महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे सजायटल सुचर्स, ज्याला आपण बाणशिवणी असे म्हणतो. हे सोपी जाते आपल्या म्हणायला, सजायटल सुचर. 2 परायटल बोनमधील सुचरला सजायटल सुचर असे म्हणतात. त्यानंतर लॅम्बडॉयडल सुचर. 2 परायटल बोनमधील व 1 ऑक्सिपूट बोनमधील
सुचरला लॅम्बडॉइडल सुचर असे म्हणतात. त्यानंतर आपण इथे बघूया कोरोनल सुचर. 2 परायटल बोन्स व 2 फ्रंटल बोन्स मधील सुचरला कोरोनल सुचर असे म्हणतात. फ्रंटल सुचर. त्यानंतर 2 फ्रंटल बोनमधील सुचरला फ्रंटल सुचर असे म्हणतात. त्यानंतर आपण बघूया टाळवा, ज्याला आपण फॉन्टेनेल्स असे म्हणतो. ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त सुचर्स एकत्र येऊन मोठी पोकळी म्हणजेच मेम्ब्रेन्स स्पेस तयार होते त्यालाच टाळू किंवा फॉन्टेनेल असे म्हणतात. गर्भमस्तकावर एकूण 6 टाळवा असल्या तरी 2 अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या पुढील प्रमाणे. म्हणजे 6 टाळू आहे पण त्यामधील 2च इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे पुढची टाळू अँटेरियर फॉन्टेनेल, हिलाच ब्रेग्मा असेही म्हणतात. सजायटल सुचर, कोरोनल सुचर व फ्रंटल सुचर ज्या ठिकाणी एकत्र येतात तेथे मोठी अशी मेम्ब्रेन्सने आच्छादलेली मोठी जागा रिकामी असते, तिलाच पुढची टाळू असे म्हणतात. ही टाळू बाळ जन्मल्यानंतर स्वाभाविकतेने सुमारे 18 महिन्यांनी म्हणजे 1.5 वर्षात भरते. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या फिल इन द ब्लँकमध्ये सुद्धा विचारलं जाते. 18 महिन्यांनी पुढची टाळू 18 महिन्यांनी भरते स्वाभाविकरित्या म्हणजेच 1.5 वर्षात. त्यानंतर आहे मागील टाळू पोस्टेरियर फॉन्टेनेल्स. गर्भमस्तकाच्या पाठीमागील बाजूस ज्या ठिकाणी सजायटल सुचर आणि लॅम्बडॉइडल सुचर एकत्र येतात त्या ठिकाणी पाठीमागील टाळू तयार होते. ही टाळू 1.5 महिन्यात म्हणजे 6 आठवड्यात भरते. आता बघू आपण गर्भमस्तकाचे व्यास. डायमीटर्स ऑफ स्कल. एक आहे बायपरायटल डायमीटर. बायपरायटल डायमीटर हे आपल्याला 1 बाय 1 एक्सप्लेन करायचे आहे. दोन्ही परायटल इमिनन्समधील अंतराला बायपरायटल डायमीटर असे म्हणतात. हा 9.5 सेंटीमीटर असतो. त्यानंतर बायटेम्पोरल डायमीटर. हा व्यास सर्वात लहान आहे. कोरोनल सुचरमधील सर्वात दूरच्या बिंदूमधील अंतराला बायपरायटल डायमीटर असे म्हणतात. हा डायमीटर 8 सेंटीमीटर इतका असतो. सब ऑक्सिपिटो ब्रेग्मॅटिक. ऑक्सिपुट बोनच्या उंचवट्याखालील बिंदूपासून ब्रेग्म्याच्या मध्यबिंदूपर्यंतच्या अंतराला सब ऑक्सिपिटो ब्रेग्मॅटिक डायमीटर असे म्हणतात. हा व्यास म्हणजेच हा डायमीटर 9.5 सेंटीमीटर इतका आहे. सब ऑक्सिपिटो फ्रंटल. ऑक्सिपिटो बोनच्या उंचवट्याच्या खालील बिंदूपासून सिन्सिपुटच्या मध्यापर्यंतच्या अंतराला सब ऑक्सिपिटो फ्रंटल डायमीटर असे म्हणतात. हा व्यास 10 सेंटीमीटर इतका असतो. ऑक्सिपिटल फ्रंटल. ऑक्सिपुट बोनच्या उंचवट्यापासून 2 भुवयामधील अंतराला ऑक्सिपिटो फ्रंटल डायमीटर असे म्हणतात. हा डायमीटर 11.5 सेंटीमीटर इतका असतो. मेंटोव्हर्टिकल. हा व्यास 14 सेंटीमीटर इतका असतो. हनुवटीच्या मध्यबिंदूपासून व्हर्टेक्सच्या जास्तीत जास्त उंच बिंदूपर्यंतच्या अंतराला मेंटोव्हर्टिकल डायमीटर असे म्हणतात. सबमेंटोव्हर्टिकल. हा डायमीटर 11.5 सेंटीमीटर आहे. सबमेंटो ब्रेग्मॅटिक. हा 9.5 सेंटीमीटर इतका आहे. हनुवटी गळ्याला ज्या ठिकाणी मिळते त्या बिंदूपासून ब्रेग्माच्या अंतराला सबमिंटो ब्रेग्मॅटिक डायमीटर असे म्हणतात. अशा प्रकारे आपण हा प्रश्न पूर्ण कवर केला आहे. एवढं जर आपण केलं तर यामध्ये आपले सर्व प्रश्न कवर झाले आहेत. सगळ्यात आधी आपण गर्भमस्तक बघितले, त्याची इंट्रो बघितला, त्यानंतर बोन्स ऑफ द फिटल स्कल, त्यानंतर त्याचे भाग बघितले, त्यानंतर आपण फेस ऑफ द स्कल, वॉल्ट ऑफ द स्कल जे 3 भाग आहेत वॉल्ट ऑफ द स्कलचे हे तीन भाग बघितले. त्यानंतर आपण सुचर्स बघितले, त्यानंतर फॉन्टेनेल्स बघितले हे सर्व, आणि त्यानंतर आपण डायमीटर बघितले. हे सर्व जर आपण कवर केलं तर आपल्या याच्यामध्ये हा प्रश्न कसाही आला तर आपण हा प्रश्न असा लिहू शकतो. 5 मार्क आपले कुठेच गेले नाही, हे आपल्या हातातले आहे.
व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट करा आणि अजून कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर कमेंट करा, विचारा. थँक्यू. जरी आपण लिहिलं तर आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात.